जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 19 ते 26 जून 2024 या दिवसांचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। यस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न असा होता की हिंदी साहित्यासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा कोणाला देण्यात आला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गौरव पांडे। गौरव पांडे हे जे आहेत यांना हिंदी साहित्यासाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा देण्यात आला आहे। बघा, या वर्षीचे जे साहित्य अकादमी पुरस्कार आहेत यामध्ये युवा साहित्य अकादमी पुरस्कार आणि बाल साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आले आहेत। त्यामधील जे युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो हिंदी भाषेसाठी देण्यात आला आहे गौरव पांडे यांना। तर युवा साहित्य अकादमी पुरस्कार जे आहेत हे एकूण 23 भाषेसाठी देण्यात आले आहेत। त्यामध्ये हिंदी साहित्यासाठी गौरव पांडे यांच्या स्मृतियों के बीच घिरी हुई पृथ्वी हा कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहासाठीच गौरव पांडे यांना हिंदी साहित्यासाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे। तर यामध्येच इंग्रजी भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर के व्यंकटेश आहेत। के व्यंकटेश यांना होमलेस ग्रोविंग अप सोशलिस्ट अँड डिसिडेंट इन इंडिया या साहित्यासाठी त्यांना इंग्रजीसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे। इंग्रजी आणि हिंदी दोन्ही महत्त्वाचे आहेत, कोणत्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवा। आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया। चित्रपटामधील योगदानासाठी देण्यात येणारा दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत। तर बघा, पहिलेच भारतीय आहेत हा नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळवणारे, त्यामुळे महत्त्वाचे आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोद गनात्रा। विनोद गनात्रा हे जे आहेत यांना चित्रपटांमधील योगदानासाठी दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार हा मिळाला आहे आणि असा पुरस्कार मिळवणारे विनोद गनात्रा हे पहिलेच भारतीय ठरले आहेत। प्रश्न क्रमांक 2 बघूया। चर्चित डीप ओशन मिशन भारताच्या कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूविज्ञान मंत्रालय। भूविज्ञान मंत्रालय यांनी नुकतीच डीप ओशन मिशन याची घोषणा केलेली आहे। समुद्राखालील जे मौल्यवान खनिजे आहेत, खनिज संपत्ती आहे, या सर्वांचा शोध घेणे या संबंधित ही डीप ओशन मिशन भारत पाठवणार आहे। तर हा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर भूविज्ञान मंत्रालयाशी संबंधित आहे। बघा, पृथ्वी विज्ञान मंत्री कोण आहेत तर पृथ्वी विज्ञान मंत्री आहेत जितेंद्र सिंह यांनी या संबंधीची घोषणा केलेली आहे। या मिशनचा पहिला टप्पा जो आहे तो सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे आणि असे मिशन सुरू करणारा भारत जो आहे हा 6वा देश ठरणार आहे। भारताच्या अगोदर अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जपान या देशांनी असे मिशन लॉन्च केले आहे आणि भारत आता यासंबंधी डीप ओशन मिशन लॉन्च करणारा 6व्या क्रमांकाचा देश ठरणार आहे। प्रश्न क्रमांक 3 बघूया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना किती निधी दिला जातो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6,000 रुपये। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात। तर 3 टप्प्यामध्ये ही जी रक्कम आहे ती विभागून दिल्या जाते 2-2 हजार या प्रकारे। तर बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली, परंतु लागू कधी झाली
तर ती डिसेंबर 2018 पासूनच लागू करण्यात आली आहे. डिसेंबर 2018 पासूनच ही योजना लागू करण्यात आली, परंतु हिची सुरुवात जी आहे ती 24 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलेली आहे. याद्वारे 3 टप्प्यात विभागून वार्षिक म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये प्रति कुटुंब निधी दिला जातो. लाभार्थी कोण कोण आहेत? तर लघु व सीमांत शेतकरी कुटुंब म्हणजेच काय? लघु व सीमांत शेतकरी कुटुंब म्हणजेच काय की ज्यांना 2 हेक्टर जमीन आहे, 2 हेक्टर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी, त्यांना लघु आणि सीमांत शेतकरी म्हणतात. तर हे जे शेतकरी आहेत हे या योजनेचे लाभार्थी आहेत. लक्षात, उद्देश काय आहे या योजनेचा? तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पिकांसाठी आदाने खरेदी करण्यात यावेत म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. आदाने म्हणजेच काय की पिकांसाठी बियाणे जे काय आहे, खते वगैरे, ती सर्व आदाने खरेदी करण्यात यावीत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात. प्रश्न क्रमांक 4 बघूया. कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयाने सर्व सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये ट्रान्सजेंडर यांना 1% आरक्षण लागू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलकत्ता. कलकत्ता उच्च न्यायालयाने सर्व सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये ट्रान्सजेंडर यांना 1% आरक्षण लागू केले आहे. तर ट्रान्सजेंडर म्हणजेच काय, जे तृतीयपंथी असे आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यासाठी कलकत्ता येथील उच्च न्यायालयाने त्यांच्या सर्व सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये त्यांना 1% आरक्षण हे लागू केले आहे. तर महत्त्वाचा निर्णय आहे. बघा, राज्यघटनेच्या कलम 14, 15 तसेच 16, 19 आणि 21 यामध्ये सुद्धा ट्रान्सजेंडर यांना अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजे जसे सर्व भारतातील सर्वच व्यक्तींना राज्यघटनेने अधिकार दिले आहेत, मूलभूत अधिकार आहेत 6, ते मूलभूत अधिकार सर्वच भारतातील व्यक्तीला लागू आहेत. तर त्यामध्ये कलम 14 समानतेने जगण्याचा अधिकार जसा आपल्याला आहे तसा तृतीयपंथीयांना जे देखील आहे. कलम 15 धर्म, लिंग, वंश, जात यामध्ये या संदर्भात कोणत्याही व्यक्तीला भेदभाव केला जाणार नाही. कलम 16 काय म्हणतं? तर सार्वजनिक नोकरीमध्ये सर्वांना समान संधी आहे. कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य आहे, आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. काही मर्यादा त्यांना आहेत, परंतु अशा प्रकारचे 6 अधिकार, स्वातंत्र्याचे अधिकार हे कलम 19 मध्ये देण्यात आले आहेत. तर कलम 21 कशा संदर्भात आहे? तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजेच जगण्याचा अधिकार हा कलम 21 अंतर्गत येतो. तर हे अधिकार हे ट्रान्सजेंडर यांना राज्यघटनेने दिलेले आहेतच. त्यासोबतच आता कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांच्या तेथील सार्वजनिक नोकऱ्यामध्ये त्यांना 1% आरक्षणसुद्धा लागू केले आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे निधन झाले आहे. तर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा. मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ते जे होते ते ओडिसा राज्याचे राज्यपाल होते. निधन वार्ता या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर लक्षात ठेवा, मुरलीधर चंद्रकांत भंडारे हे महाराष्ट्र या राज्यातील होते, परंतु ते ओडिसा या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केलेले होते. तर लक्षात ठेवा, मुरलीधर चंद्रकांत भंडारे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. बाजार मूल्याच्या बाबतीत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती ठरली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एनव्हिडिया. एनव्हिडिया ही जी कंपनी आहे ही बाजार मूल्यांच्या बाबतीत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे एनव्हिडिया आणि हिचे बाजार भांडवल हे 3.34 लाख कोटी डॉलरवर झेपावले आहे. म्हणजेच 3.64 ट्रिलियन डॉलरवर याचे बाजार भांडवल जे आहे हे झेपावले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी.
$3.32 लाख कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ॲपल कंपनी $3.29 लाख कोटी. तर बाजार मूल्याच्या बाबतीत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती ठरली आहे? एनव्हिडिया. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एनव्हिडिया ही कोणत्या क्षेत्रातील कंपनी आहे? तर ती कृत्रिम प्रज्ञा, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, या क्षेत्रातील कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व उत्तर कोरियाचे नेते री कामिजागा यांनी नवीन भागीदारीवर स्वाक्षरी केली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, किम जोंग उन. म्हणजेच उत्तर कोरियाचे नेते कोण आहेत? तर किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे नेते आहेत आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांनी मिळून एक नवीन भागीदारीवर स्वाक्षरी केली आहे. म्हणजेच नवीन भागीदारी करार केला आहे आणि या करारानुसार जर यापैकी कोणत्याही देशावर हल्ला झाला तर ते एकमेकांना शस्त्र असो किंवा इतर काही मदत असो ती करणार आहेत. म्हणजेच परस्पर सहकार्य करण्याचे या करारांद्वारे त्यांनी ठरवले आहे. तर लक्षात ठेवा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते आहेत किम जोंग उन. प्रश्न क्रमांक 8 बघूया. महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गिरीश महाजन. गिरीश महाजन हे जे आहेत हे महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघूया. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दादा भुसे. दादा भुसे हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. कशामुळे चर्चेत आहेत? तर बघा, शक्तिपीठ महामार्ग तुम्हाला माहीत आहे खूप चर्चेमध्ये आहे सध्या. नागपूर ते गोवा या दरम्यान विविध जी धर्मस्थळे आहेत, शक्तिपीठे आहेत, यांना जोडण्यासाठी हा नागपूर ते गोवा महामार्ग सुरू करण्यात आला होता. त्यासंबंधीची घोषणा करण्यात आली. परंतु या महामार्गामध्ये 40,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. म्हणजे शेतकरी जे आहेत त्यांची 40,000 एकर जमीन या मार्गासाठी घेतली जाणार होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या विरोधात निदर्शने करण्यात आली, आंदोलने करण्यात आली आणि त्यामुळेच दादा भुसे जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की भूसंपादनासाठी म्हणजे शेतकऱ्याकडून जमीन घेण्यासाठी शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारे सक्ती केली जाणार नाही आणि शेतकऱ्यांच्या सर्व ज्या शंका आहेत त्यांचं समाधान झाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल. तर खूप चर्चेमध्ये आहे शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यानचा. तर त्या संदर्भातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्षसुद्धा विचारले जाऊ शकतात. तर ते कोण आहेत? दादा भुसे. सुनील शुक्रे कोण आहेत? बघा, सुनील शुक्रे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. सुनील शुक्रे. आणि भारताचे लोकपाल आहेत अनिल कुमार खानविलकर. अनिल कुमार खानविलकर हे कोण आहेत? भारताचे नवीन लोकपाल आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघूया. हिंदी साहित्यासाठीचा प्रश्न क्रमांक 10 बघूया. हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देवेंद्र कुमार. देवेंद्र कुमार यांना हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे. बघा, या अगोदरच आपण हिंदी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार बघितला. तो कुणाला मिळाला आहे? तर गौरव पांडे यांना मिळाला आहे. आणि हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा देवेंद्र कुमार यांना मिळाला आहे. तर देवेंद्र कुमार यांच्या इक्वान बाल कहानिया या साहित्यासाठी त्यांना हा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळाला आहे. कोणत्या भाषेसाठी? तर हिंदी भाषेसाठी. आणि इंग्रजी भाषेसाठी नंदिनी सेनगुप्ता यांच्या द ब्लू हॉर्स अँड द अदर अमेझिंग ॲनिमल स्टोरीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या साहित्यासाठी त्यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे.
हिंदी भाषेसाठी देवेंद्र कुमार यांना आणि इंग्रजी भाषेसाठी नंदिनी सेन गुप्ता यांना हा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर व श्रीलंकेचे राष्ट्रपती रिकामिजागा यांची द्विपक्षीय बैठक झाली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रानिल विक्रमसिंघे. भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे या दोघांची नुकतीच द्विपक्षीय बैठक झाली आहे. तर या बैठकीच्या वेळी ऊर्जा असेल, बंदर पायाभूत सुविधा असतील, विमान वाहतूक, आरोग्य, अन्न सुरक्षा, शिक्षण व पर्यटन क्षेत्र इत्यादीच्या सहकार्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच भारत आणि श्रीलंका यांना जोडण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची तयारी सुद्धा सुरू आहे. तर लक्षात ठेवा की श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण आहेत तर रानिल विक्रमसिंघे आणि भारतामध्ये विविध पायाभूत सुविधा ज्या आहेत यांच्या सहकार्याबाबत नुकतीच द्विपक्षीय बैठक झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मनोज सिन्हा. मनोज सिन्हा हे जे आहेत हे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहेत. बघा जम्मू काश्मीर येथील आता विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच 1,500 कोटी रुपयांच्या 84 विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार आहे अशा संदर्भात घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. तर डिसेंबर 2019 मध्ये कलम 370 जे आहे डिसेंबर 2019 मध्ये जे जम्मू काश्मीरचे विशेष कलम होते कलम 370 हे रद्द करण्यात आले आणि यानंतर येथे आता विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघूया. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 63वा. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 63वा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारा हा निर्देशांक जारी केला जातो. यामध्ये 120 देशांचा सहभाग होता. तर यामध्ये पहिले 3 देश कोणते आहेत तर स्वीडन, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे फिनलंड आणि यामध्येच शेवटचा देश कोणता आहे तर कांगो गणराज्य. कांगो गणराज्य हा या निर्देशांकामधील शेवटचा देश ठरलेला आहे. 2023 मध्ये याच निर्देशांकात भारताचा क्रमांक 67वा होता. तर 2024 मध्ये 4 अंकाची सुधारणा होऊन भारत हा 63व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऊर्जा संक्रमण म्हणजेच काय की नवनवीन ज्या नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत त्यामध्ये विकास करणे, नवीकरणीय ऊर्जा स्रोत निर्माण करणे या संदर्भातच हा निर्देशांक जारी केला जातो. प्रश्न क्रमांक 14 बघूया. आंतरराष्ट्रीय योग दिन हा केव्हा साजरा करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 जून रोजी. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो. 2024चा जो योग दिन आहे तो 10व्या क्रमांकाचा योग दिन होता. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची सुरुवात कधी झाली तर 21 जून 2015 पासून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. 2024चा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय आहे तर योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी म्हणजेच योगा स्वतःसाठी तसेच समाजासाठी हा या 2024चा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. गिधाडांच्या एशियन किंग प्रजातीच्या संरक्षणासाठी जगातील पहिला संरक्षण व प्रजनन केंद्र कोठे स्थापन होत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराजगंज. महाराजगंज उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी जे गिधाडे आहेत त्यांच्या एशियन किंग या प्रजातीच्या संरक्षणासाठी जगातील पहिला आहे त्यामुळे महत्त्वाचा आहे.
तर जगातील पहिला संरक्षण आणि प्रजनन केंद्र जे आहे ते महाराजगंज उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थापन केले जात आहे. बघा, गिधाडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत त्यांच्या प्रजाती. कशामुळे? तर जे डायक्लोफेनक औषध आहे, वेदनाशामक औषध आहे, जे विविध प्राण्यांना दिले जाते. तर या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मांस गिधाड खात असतात आणि ते मांस खाल्ल्यामुळेच या औषधांचा परिणाम होऊन एशियन किंग प्रजातीचे जे गिधाड आहेत त्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच त्यांच्या संरक्षणासाठीच संरक्षण आणि प्रजनन केंद्र हे महाराजगंज उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थापन केले जात आहे. एशियन किंग यांच्या जाती आहेत विविध, तर त्यांची नावे काय आहेत? एक आहे रेड हेडेड वल्चर, वल्चर म्हणजेच गिधाड. तर रेड हेडेड वल्चर म्हणजे ज्यांचं डोकं रेड कलरचं असतं, लाल रंगाचं असतं. तसेच भारतीय काळे गिधाड, भारतामध्ये आढळणारे काळे गिधाडे आणि पॉंडिचेरी गिधाड अशा विविध जाती या एशियन किंग प्रजातीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 16 बघूया. नालंदा विश्वविद्यालयाच्या नवीन परिसराचे उद्घाटन नुकतेच नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर या विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुमारगुप्त. गुप्त वंशातील राजा आहे कुमारगुप्त यांनी या नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केली होती. बघा, गुप्त साम्राज्याच्या काळात या नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना झालेली आहे. कुमारगुप्त यांनी ही स्थापना केली होती. तर या नालंदा विश्वविद्यालयाला युनेस्कोद्वारे 15 जुलै 2016 मध्ये विश्व हेरिटेज साईट म्हणून देखील घोषित करण्यात आलेले आहे. तर विश्व हेरिटेज साईट म्हणून कधी घोषित केले हे सुद्धा लक्षात ठेवा, 15 जुलै 2016ला. प्रश्न क्रमांक 17 बघूया. 112व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषद ही कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा, नुकतीच 112व्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय कामगार परिषद ही स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ज्याला आपण ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असे सुद्धा म्हणतो, ILO. तर या संघटनेद्वारे ही कामगार परिषद आयोजित केली जाते. तर ही सध्या स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेली आहे आणि कितव्या क्रमांकाची आहे? 112व्या क्रमांकाची. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेविषयी जाणून घेऊया. या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झालेली आहे. 2019 मध्ये याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. MPSC मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणत्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर 2019 मध्ये या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला 100 वर्षे ही पूर्ण झालेली आहेत. उद्देश काय आहे? तर कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे यासाठी ही संघटना कार्यरत असते. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर गिल्बर्ट हांगबो हे सध्याचे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 18 बघूया. ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट कॉस्टज. रॉबर्ट कॉस्टज यांना ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 हा मिळाला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात हा पुरस्कार दिला जातो. तर जपानद्वारे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा ब्लू प्लॅनेट पुरस्कार दिला जातो आणि 2024चा ब्लू प्लॅनेट पुरस्कार हा रॉबर्ट कॉस्टज याला मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया. राज्य सरकारने कोणता किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खांदेरी किल्ला. खांदेरी किल्ला हा नुकताच राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960च्या अंतर्गत हे स्थळ संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले आहे. शिवाजी महाराजांनी 1679 मध्ये खांदेरी किल्ला जो आहे याचे बांधकाम पूर्ण केले होते आणि तटबंदी सुद्धा या ठिकाणी उभारली होती. तर जवळपासच्या प्रदेशावर
निरीक्षण ठेवण्यासाठी विविध किल्लेही शिवाजी महाराजांनी उभारले होते. तर त्यामध्येच खांदेरी किल्लासुद्धा 1679 मध्ये शिवाजी महाराजांनी उभा केलेला आहे. तर या किल्ल्याला राज्य सरकारने नुकतेच संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅट कमिन्स. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे पॅट कमिन्स आणि याने T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे. T20 विश्वचषक स्पर्धा ह्या कोणत्या ठिकाणी सुरू आहेत? तर अमेरिका तसेच वेस्ट इंडिज या 2 ठिकाणी या स्पर्धा सध्या सुरू आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा केव्हा साजरा करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 23 जून रोजी. 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 2024चा विषय काय आहे? लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. विषय महत्त्वाचा असतो. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाचा विषय आहे लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. सुरुवात कधीपासून झालेली आहे? तर 23 जून 1948 पासून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करत असते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 रोजी झालेली आहे. मुख्यालय आहे ल्युसेन, स्वित्झर्लंड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22 बघूया. नीट नेट तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली गेली. तिचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 के राधाकृष्णन. के राधाकृष्णन हे जे आहेत ते नेट तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली गेली आहे. तिचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये 7 सदस्य आहेत. अध्यक्ष आहेत के राधाकृष्णन. इस्रोचे माजी प्रमुख होते. केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर धर्मेंद्र प्रधान आहेत. शिक्षणासंबंधित आहे त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर कोण आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री? धर्मेंद्र प्रधान. प्रश्न क्रमांक 23 बघूया. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाची निवड केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भर्तृहरी महताब. भर्तृहरी महताब यांची नुकतीच 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली आहे. बघा, लोकसभेचे अध्यक्ष निवडण्यासाठी त्या अगोदर लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून एका व्यक्तीची निवड केली जाते. तर राज्यघटनेच्या कलम 95(1) नुसार लोकसभेच्या हंगामी अध्यक्षाची म्हणजे त्यालाच प्रोटेम स्पीकर असं सुद्धा म्हणतात. या प्रोटेम स्पीकरची राज्यघटनेच्या कलम 95(1) नुसार निवड केली जाते आणि सध्याचे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी व परनीत कौर या कोणत्या खेळाच्या खेळाडू आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिरंदाजी. तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर. कशामुळे चर्चेत आहेत? तर यांनी नुकतीच तिरंदाजीतील कंपाऊंड या प्रकारामध्ये या भारतीय महिला संघाने हंगामातील सलग 3ऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यामुळे सध्या ह्या चर्चेमध्ये आहेत. तर लक्षात ठेवा तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. बांगलादेशच्या पंतप्रधान रिकामी जागा व नरेंद्र मोदी यांनी सागरी क्षेत्र संबंधित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक करारावर स्वाक्षरी केली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेख हसीना. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत कोण? शेख हसीना. ह्या आणि आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी मिळून नुकतेच सागरी क्षेत्रासंबंधित जी अर्थव्यवस्था आहे तिला चालना देण्यासाठी अनेक करारावर स्वाक्षरी केली आहे. प्रश्न क्रमांक 26 बघूया. जर्मन तंत्रज्ञानाचा प्रयोग
कोणत्या राज्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये नुकताच जर्मन तंत्रज्ञानाचा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. जर्मन तंत्रज्ञानाप्रमाणे अकोला जिल्ह्यातील राजू वरोकार हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याने GPS कनेक्ट सॉफ्टवेअरद्वारे विना चालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी केली आहे आणि हा जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील पहिल्यांदाच वापर होत आहे. हे जे राजू वरोकार आहेत अकोला जिल्ह्यातील आहेत, यांनी ट्रॅक्टरला GPS कनेक्ट सॉफ्टवेअर कनेक्ट केलं आणि त्याद्वारे विना चालक म्हणजे ज्याला ड्रायव्हर नाही, विना ड्रायव्हरचीच काय सोयाबीनची पेरणी केली आहे. आणि हे तंत्रज्ञान जर्मनमध्ये वापरले जाते, जर्मनीमध्ये त्याला जर्मन तंत्रज्ञान म्हणतात. तर याचा पहिलाच प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 27 बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने हरित वाढवण बंदर उभारणीसाठी 76,200 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. तर हे बंदर कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पालघर. पालघर या जिल्ह्यामध्ये हरित वाढवण बंदर हे उभारले जाणार आहे आणि या वाढवण बंदरासाठीच केंद्रीय मंत्रिमंडळाने 76,200 कोटी रुपयाची नुकतीच तरतूद केली आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा. तर पालघर या जिल्ह्यामध्ये हे उभारले जाणार आहे. भारताला एकूण 7,517 किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये भारतीय सागरी किनाऱ्यावर 13 मोठी तर 200 लहान बंदरे आहेत. भारतीय बंदरांचा विकास करून त्याची क्षमता वाढवण्यासाठी सागरमाला प्रकल्प सुरू केला आहे आणि या सागरमाला प्रकल्पाअंतर्गतच नवीन 6 बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकीच एक हे वाढवण बंदर आहे, त्यामुळे चर्चेत आहे. तर बघा, हा आहे सागरमाला प्रकल्प आणि सागरमाला प्रकल्पाअंतर्गतच 6 नवीन बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. त्या अगोदरची 13 मोठी बंदरे आहेत ती बघून घेऊया. बघा, हल्दिया हा भारताचा पूर्व किनारा आणि या पूर्व किनाऱ्यावरती ही बंदरे आहेत. तर त्यामध्ये आहे हल्दिया, त्यानंतर आहे पॅराद्वीप, त्यानंतर विशाखापट्टणम, एन्नोर, चेन्नई आणि तुतीकोरीन. ही अशी 6 बंदरे आहेत भारताच्या पूर्व किनाऱ्यावर. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरती आहे कांडला, त्यानंतर JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट, त्यानंतर मार्मा गोवा, त्यानंतर नवी मंगळूर आणि कोचीन. ही बंदरे आहेत पूर्व किनाऱ्यावरती. आणि नवीन सागरमाला प्रकल्पाअंतर्गत नवीन 6 बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये आहे हे वाढवण बंदर, हे बघा पालघर जिल्ह्यामध्ये हे उभारले जाणार आहे. आणि नवीन कर्नाटकमध्ये आहे पेलिकरी. ही 2 बंदरे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उभारली जाणार आहेत. आणि सागर आइसलँड म्हणजे सागर बेट, सागर पॅराद्वीप आउटर म्हणजे पॅराद्वीपच बेट आहे, फक्त बाहेरील बाजूला आहे. आणि त्यानंतर आहे सिरकाजी आणि NIM. ही 4 बंदरे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर उभारली जाणार आहेत. अशी एकूण 6 बंदरे जी आहेत या प्रकल्पाअंतर्गत उभारली जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघूया. कोणत्या नदीचे पाणी वळवून पुराचा सामना करण्यासाठी आणि कृषी सिंचन आणि पर्यटनाच्या विकासासाठी ईशान्य भारतात 50 मोठे तलाव उभारण्यात यावेत असे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा या नदीचे पाणी वळवून पुराचा सामना करण्यासाठी आणि कृषी सिंचन आणि पर्यटनाच्या विकासासाठी ईशान्य भारतामध्ये 50 मोठे तलाव उभारण्यात यावेत असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. बघा, ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारतामधून वाहते. तर या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी वळवून त्या ठिकाणी 50 मोठे तलाव बांधण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. ब्रह्मपुत्रा नदीविषयी जाणून घेऊया. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मानसरोवराजवळ होतो. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा मानसरोवराजवळ होतो.
तिबेट भागामध्ये तिला स्तांगपो या नावाने ओळखले जाते. त्यानंतर अरुणाचल प्रदेशात प्रवेश केल्यानंतर तिला दिहांग या नावाने ओळखतात. तर आसाममध्ये प्रवेश केल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते. ही नावे विचारली जातात बऱ्याच वेळा. तिबेटमध्ये स्तांगपो, अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने ब्रह्मपुत्रा नदी ओळखली जाते. याच ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे. ते कोणते आहे तर माजुली नावाचे बेट आहे. ते जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे. आलं लक्षात. बघा ब्रह्मपुत्रा नदी, तिचा प्रवास बघून घ्या. हे आहे मानसरोवर. या मानसरोवराजवळ अशी उगम पावते, अशी वाहत येते. तिला स्तांगपो म्हणतात तिबेटमध्ये. त्यानंतर अशी खाली येते ह्या अरुणाचल प्रदेश भारतामध्ये. तर अरुणाचल प्रदेशच्या तिथे दिहांग म्हणतात आणि अशी समोर वाहत येते आणि नंतर बांगलादेशमध्ये प्रवेश करते. हे आहे आपला आसाम राज्य. तर आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आलं लक्षात. तर तिच्या उपनद्या आहेत सुरमा, इकडे आहे सुबानसिरी, त्यानंतर तिस्ता ही तिची प्रमुख उपनदी आहे. आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 29 बघूया. भारताचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किरेन रिजिजू. किरेन रिजिजू हे जे आहेत हे भारताचे संसदीय कामकाज मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 30 बघूया. भारताचे 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी यांचे भारताचे 26वे नौदल प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. लष्कर प्रमुख कोण आहेत तर 30व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी हे 30वे लष्कर प्रमुख आहेत. आणि 27वे वायुदल प्रमुख कोण आहेत तर VR चौधरी. VR चौधरी हे वायुदल प्रमुख आहेत आणि उपेंद्र द्विवेदी हे जे आहेत हे 30वे लष्कर प्रमुख आहेत. आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 31 बघूया. फेसबुक व इंस्टाग्रामवर किती वर्षाखालील मुलांची खाती ओळखण्यासाठी मेटा कंपनीकडून कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13 वर्षाखालील. 13 वर्षाखालील जी मुलं आहेत ज्यांची फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खाती आहेत, तर काही मुलं काय करतात की खोटं वय टाकून इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपली खाती उघडतात आणि नको असलेले व्हिडिओ किंवा त्याच्या छोट्या मुलांच्या माइंडवर परिणाम होईल असे काही व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असतात. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते मुलांचे आणि त्यामुळेच फेसबुक आणि इंस्टाग्रामची जी कंपनी आहे मेटा कंपनी, या मेटा कंपनीकडून या 13 वर्षाखालील मुलांची जी खोटी बनवलेली खाती आहेत ती ओळखण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर होणार आहे आणि त्यानंतर त्यांची खातीही बंद करण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 32 बघूया. मध्य प्रदेशच्या धर्तीवर कोणत्या राज्यात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. बघा महत्त्वाचे आहे. उद्देश काय आहे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. गरीब महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1200 ते 1500 रुपये या योजनेद्वारे जमा केले जाणार आहेत. लाभार्थी कोण ठरणार आहेत तर 21 ते 60 वर्ष वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील महिला, तसेच विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला या सर्व या योजनेच्या लाभार्थी ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 90 ते 95 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. प्रश्न क्रमांक 33 बघूया. विश्व शिल्प परिषदेद्वारा भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प नगरी म्हणून घोषित केले आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीनगर. श्रीनगर या शहराला विश्व शिल्प परिषदेद्वारा विश्व शिल्प नगरी म्हणून घोषित केले आहे. बघा उद्देश काय आहे, तर श्रीनगरमधील ज्या हस्तकला आहेत, हस्तउद्योग आहेत, त्यांचा विकास करण्यासाठी ही या शहराला विश्व शिल्पनगरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. श्रीनगरमधील शिल्पकला कोणकोणत्या आहेत, तर पश्मिना शॉल असेल, पेपरमाशी शिल्पकला असेल, ह्या तेथील प्रसिद्ध शिल्पकला आहेत. आणि या शहराला विश्व शिल्पनगरी म्हणून नुकतेच विश्व शिल्प परिषदेद्वारे घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 34 बघूया. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणी लावली गेली होती. तिला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. ती कधी लावली गेली, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 जून 1975 रोजी. 25 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणी लावली होती आणि या घटनेला नुकतेच 50 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी याविषयी तरतुदी देण्यात आल्या आहेत. 3 प्रकारच्या आणीबाणी लावल्या जातात. त्यामध्ये आहे राष्ट्रीय आणीबाणी, युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र बंड या कारणामुळे राष्ट्रीय आणीबाणी ही घोषित केली जाते. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाते. याच राष्ट्रीय आणीबाणीला राज्यघटनेमध्ये आणीबाणीची उद्घोषणा असे म्हटलेले आहे. त्यानंतर आहे राष्ट्रपती राजवट. तर राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवट ही लावली जाते. कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. तिलाच राज्यघटनेमध्ये राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असे सुद्धा म्हटले आहे. त्यानंतर आहे वित्तीय आणीबाणी. तर भारताचे वित्तीय स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्याने वित्तीय आणीबाणी ही कलम 360 नुसार लावली जाते. 360 वित्तीय आणीबाणी, 356 नुसार राष्ट्रपती राजवट आणि कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते. प्रश्न क्रमांक 35 बघूया. भारताने कोणत्या देशासोबत ई-मेडिकल विजा सेवा ही सुरू केली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. भारताने बांगलादेशासोबत ई-मेडिकल विजा सेवा ही सुरू केली आहे. बघा बांगलादेश कोणत्या ठिकाणी आहे, तर हा आहे आपला प्यारा भारत आणि यामध्येच हा जो दिसत आहे हा असा आहे हा बांगलादेश. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. पंतप्रधान कोण आहेत, शेख हसीना. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना या भारताच्या दौऱ्यावर आहेत. तर नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी मिळून विविध करारावर स्वाक्षऱ्यासुद्धा केलेल्या आहेत. तर बांगलादेशला भारताची सर्वाधिक सीमा लागलेली आहे. बघा बांगलादेशला इकडून पश्चिम बंगाल, त्यानंतर आसाम, बघून घ्या कोणकोणते राज्य लागतात. तरी पश्चिम बंगाल, एक छोटा आहे मेघालय, त्यानंतर आसाम राज्यसुद्धा आहे, त्यानंतर त्रिपुरा आणि इकडं मिझोराम, अशा 5 राज्याच्या सीमा या बांगलादेशाला जुटलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघूया. कोणत्या शहराला युनेस्कोद्वारा भारताचे साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोझिकोडे. कोझिकोडे हे जे शहर आहे या शहराला नुकतेच युनेस्कोद्वारा साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली आहे. कुठे आहे हे कोझिकोडे, तर केरळ राज्यामध्ये आहे. केरळ राज्यामध्ये कोझिकोडे हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाला युनेस्कोद्वारा साहित्यिक शहर म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 37 बघूया. राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे.पी. नड्डा. जे.पी. नड्डा यांना नुकतेच राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. बघा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये
सभागृह नेता हा निवडला जातो? पंतप्रधान हे जर लोकसभेचे सदस्य असले तर ते लोकसभेचे सभागृह नेते म्हणून कार्य करत असतात. अशावेळी राज्यसभेच्या सभागृह नेता म्हणून एखाद्या मंत्र्याची नेमणूक ही पंतप्रधानामार्फत केली जाते. तर राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून पंतप्रधानांनी JP नड्डा यांची नुकतीच निवड केली आहे. काय कार्य असते त्यांचे? तर सभागृहातील कामकाजावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे, प्रत्यक्ष प्रभाव टाकणे हे या सभागृह नेत्याचे काम असते. प्रश्न क्रमांक 38 बघूया. GST परिषदेची 53वी बैठक नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली गेली. या परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वित्तमंत्री. वित्तमंत्री हे जे असतात या GST परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतात. GST परिषदेची नुकतीच 53वी बैठक पार पडली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. तर निर्मला सीतारामन यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान जे आहे ते भूषवले आहे, कारण वित्तमंत्री आहेत त्या या GST परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. कलम 279A नुसार GST परिषद भरवली जाते. सुरुवात कधी झालेली आहे? तर 1 जुलै 2016 पासून ही GST परिषद जी आहे ती भरवली जाते. GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटनादुरुस्ती आहे GST संदर्भात. GST हा देशामध्ये कधी लागू करण्यात आला? तर 1 जुलै 2017 रोजी GST जो आहे तो देशामध्ये लागू करण्यात आला आणि त्यामुळेच 1 जुलै हा GST दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 39 बघूया. भूमिगत कोळशाच्या गॅसीकरणासाठी भारताची पहिली पायलट परियोजना कोणत्या राज्यात राबवली जात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झारखंड. झारखंड या राज्यामध्ये भूमिगत जो कोळसा आहे त्याच्या गॅसीकरणासाठी भारताची पहिलीच पायलट परियोजना ही राबवली जात आहे. काय आहे ही पायलट परियोजना? तर यानुसार जमिनीच्या आतमध्ये जो कोळसा असतो त्याला जाळून त्यापासून उपयोगी जे आहेत मिथेन, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू मिळवले जात आहेत आणि त्यामुळे जे कोळशामुळे प्रदूषण होते ते सुद्धा रोखले जाईल. प्रश्न क्रमांक 40 बघूया. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची 64वी बैठक कोणत्या ठिकाणी होत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. भारतामध्ये ही परिषद होत आहे त्यामुळे महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची 64वी बैठक कुठे होत आहे? तर भारतामध्ये ही बैठक होत आहे. भारतात नवी दिल्ली या ठिकाणी 25 ते 28 जून दरम्यान ही परिषद होणार आहे आणि 30 देश या परिषदेमध्ये सहभागी होणार आहे. तुम्हाला क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे. प्रश्न असा आहे की हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.